नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला सगळ्यांचा पेपर उद्या आहे. त्यामुळे आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑनलाईन पेपर कसा सोडवायचा असतो, नेमकं त्याच्यासाठी काय ट्रिक वापरली पाहिजे किंवा त्याची स्ट्रॅटर्जी काय, तर ही स्ट्रॅटर्जी आपण या ठिकाणी आज पाहणार आहे. त्यामुळे सर्वात पहिले आपण हा व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे. तसंच या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला जे प्रश्न येतील ते संपूर्ण प्रश्न कृपा करून 801045 7760 या नंबरवर मला व्हॉट्सअपला काय करायचे आहेत, पाठवायचे आहेत. मग तुम्ही टेक टू स्पीच करून पाठवू शकता किंवा वहीवर 2-4 प्रश्न ज्यांना जसा मिळेल तसे तुम्ही वहीवर लिहायचे फोटो काढून मला पाठवायचा आहे, की जेणेकरून मी तुम्हाला एक्झॅक्ट प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन करू शकेल. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याकडे वेळ आहे खूप कमी. तर या ठिकाणी आता परीक्षेची तयारी करताना आपल्याला आता ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बाकी आहे त्यांच्यासाठी डबल अकॅडमीनं आपली बॅचसुद्धा सुरू केलेली आहे. DSFLच्या बॅचेसवर सुद्धा आपण 50% ऑफर दिलेली आहे. ज्यांनी जॉईन केली नसेल तर आज उद्या 2 दिवसामध्ये तुम्ही ती जॉईन करू शकता. कारण की मला माहीत आहे ज्यांनी आरोग्य सेवकचा फॉर्म भरलेला आहे त्या सगळ्यांनी DSFLचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे आपल्याला आता पेपर सोडवायचा आहे. पेपर सोडवताना सर्वात अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे की सगळ्यात पहिले आपल्याला असतात 100 प्रश्न. 100 प्रश्नामध्ये इकडे आपल्याला 4 ऑप्शन असतात. ज्यावेळेस ऑप्शन असते त्यानंतर असते सेव्ह अँड नेक्स्ट हे ऑप्शन असते. नंतर सेव्ह अँड रिव्ह्यू नावाचं ऑप्शन असते आणि एक असते प्रिव्हियस क्वेश्चन असे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन असतात. आणि चौथं ऑप्शन असते स्किप. असे 5 ऑप्शन असतात, 4 ऑप्शन असतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी आता पेपर सोडवताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की बऱ्याच लोकांचा काय प्रॉब्लेम असतो की त्यांना वेळ पुरत नसतो. वेळ पुरत नसतो. त्यामुळे बरेच लोक या ठिकाणी नवीन परीक्षेमध्ये असतात, त्यामुळे ते घाबरतात. तर मित्रांनो, या ठिकाणी घाबरायचं कोणतंही कारण नाही. बिनधास्त त्या ठिकाणी आपण पेपर सोडवायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरा पावसाचे दिवस आहेत. प्रत्येकाने आपापल्या छत्र्या सोबत न्यायच्या आहेत. छत्र्या जर नसेल पॉसिबल तर रेनकोट सोबत न्यायचे आहेत. आणि आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत न्यायचं आहे. त्याच्यात झेरॉक्ससुद्धा काढून सोबत न्यायचे आहे, जेणेकरून तुमचा काही प्रॉब्लेम येऊ शकेल नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 2 तास अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं असतं. तर कमीत कमी तुम्ही 2 तास अजून घ्या, म्हणजे त्या सेंटरवर 4 तास अगोदर पोहोचा. तुमचं कितीही जवळचं सेंटर असेल तर वेळेवर पूर येऊ शकतो, काही येऊ शकते. त्यासाठी सगळ्यांनी 2 ते 4 तास मिनिमम 4 तास अगोदर त्या सेंटरवर पोहोचा. भले मग तिथं बसून त्या सेंटरच्या बाहेर भजे खाणं का होईना, ते त्या ठिकाणी तुम्हाला खायचं आहे, बसायचं आहे. तर मित्रांनो, आता पेपर सोडवताना आपल्याला हे 4 ऑप्शन असतात. मात्र याचं आपण बघूया. पेपर सोडवताना तुम्हाला सर्वात अगोदर जे सोपी प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे पहिले प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला लक्षात ठेवा हा सिक्वेन्स. नंतर तुम्हाला मराठी व्याकरणचे झाले की GKचे प्रश्न सोडवायचे आहेत. नंतर इंग्रजीचे प्रश्न सोडवायचे आहेत. नंतर तांत्रिकचे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि सर्वात शेवटी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. लक्षात ठेवा. आणि ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही असंही करू शकता, सेकंड नंबरला तांत्रिक सोडवू शकता. मात्र प्रश्न असा आहे की प्रश्न सोडवताना हे जे 4 ऑप्शन आहेत, या 4 ऑप्शनचा आपल्याला उपयोग कसा करायचा आहे. आता लक्षात ठेवा, उदाहरणार्थ तुम्ही घड्याळ न्यायचं आहे, सोबत काट्याचं घड्याळ न्यायचं आहे. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं, प्रत्येक टॉपिकसाठी मराठीसाठी जास्तीत जास्त तुम्हाला 15 मिनिटासाठी 15 प्रश्न, GKचे 15 मिनिटासाठी 15 प्रश्न द्यायचा, इंग्रजीच्या 15 मिनिटासाठी 15 मिनटं या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत. आता 45 मिनिटामध्ये तुमचे हे 3 टॉपिक झाले पाहिजेत. आणि तांत्रिक प्रश्नासाठी इथं तुम्हाला 45 मिनिटं द्यायचे आहेत. अशा तऱ्हेनं तुमचं किती झालेले आहेत. आणि गणित बुद्धिमत्तासाठी मिनिमम तुमच्याकडे 30 मिनिटं उरतील. या 30 मिनिटामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्तासाठी 25 मिनिटं द्यायचे आहेत. किती मिनिटं द्यायचे आहेत? या 30 मिनिटातले 25 मिनिटं द्यायचे आहेत गणित बुद्धिमत्ताचे. आणि गणित बुद्धिमत्ता शेवटी सोडवायचं आहे. लक्षात ठेवा. आता ह्या सिक्वेन्सचं तुम्ही सोडवले की यामध्ये तुम्हाला काय गडबड आहे ते कशी करायचे बघा. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कन्फर्म माहीत आहे त्याचं सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कन्फर्म नाही त्या ठिकाणी सेव्ह आणि रिव्ह्यू काय करायचं आहे, सेव्ह आणि रिव्ह्यू करायचं आहे. तुम्ही जर हा टाईम मॅनेजमेंट या ठिकाणी केला नाही तर लक्षात ठेवा, शेवटचे प्रश्न सोपी जरी असले तरी तुम्हाला विचार करायला वेळ मिळत नाही. आणि मग अशा वेळेस तुम्हाला कोणतेही ऑप्शन क्लिक करावे लागतात. त्यासाठी प्रत्येकाने टाईम मॅनेजमेंट या ठिकाणी करायचं आहे. 1 तासामध्ये, पहिल्या 1 तासामध्ये
तुमचे कमीत कमी 60 प्रश्न सोडवणं झाले पाहिजेत. किती? 60 प्रश्न सोडवले पाहिजे. दुसऱ्या 1 तासामध्ये तुमचे 40 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि प्लस 10 मिनटं जे प्रश्न आपण सेव्ह अँड रिव्ह्यू करत असेल, ज्या प्रश्नाबद्दल तुम्हाला डाऊट असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मला सध्या आठवत नाही, तर ते प्रश्न तुम्ही सेव्ह आणि रिव्ह्यूसाठी टाकायचे आणि शेवटचे 5 मिनटं किंवा 10 मिनटं असतील, त्या शेवटच्या 10 मिनटामध्ये ते रिव्ह्यूवाले प्रश्न तुम्ही काय करायचे? सोडवायचे आहेत. आणि जेणेकरून तुम्हाला मग घाईघाई किंवा एखाद्या गोष्टीवर विचार करण्यासाठी त्या प्रश्नावर थांबायचं नाही, लगेच पुढे जायचं आणि सेव्ह अँड रिव्ह्यूमध्ये टाकून द्यायचं. अशा तऱ्हेने जर तुम्ही पेपर सोडवला तर जास्तीत जास्त अटेम्प्ट होतील आणि तुमचा पेपर इझिली तुम्हाला सोडवला जाणार आणि प्रत्येक गोष्टीसाठी वेळ मिळेल. विशेष म्हणजे गणिताचा प्रश्न जर येत नसेल तर टाईम वेस्ट करू नका. जास्तीत जास्त 1 मिनिट आणि लयच मोठं गणित असेल तर 2 मिनिट. जर तुम्ही त्या प्रश्नावर 2 मिनिटापेक्षा जास्त जर वेळ देत असाल, किती? 2 मिनिटापेक्षा जास्त जर वेळ देत असाल तर समजून चला ते गणिताचा मार्क मिळून सुद्धा तुम्हाला काहीही उपयोग नाही. कारण की पुढच्या त्यापेक्षा जी के, मराठी, तांत्रिकच्या प्रश्नावर जर तुम्ही 2 मिनिट जास्त वेळ दिला असता तर कन्फर्म उत्तर तरी काढलं असतं. तर अशा तऱ्हेने जर पेपर सोडवला तर मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न मिळतील. आणि जाता जाता तुम्हाला मी एवढं सांगेल की आरोग्यसेवकसाठी डबल अकॅडमीनं आपलं ईबुक टाकलेलं आहे. टोटल या टॉपिकवर प्रश्न आणि ईबुक टाकलेलं आहे. ते ईबुक तुम्ही घेऊ शकता किंवा डबल अकॅडमी पुणे ॲपवर पेड ईबुक सेक्शनमध्ये ईबुक टाकलेलं आहे. तसंच टेस्ट सिरीजमध्ये टेस्टसुद्धा टाकलेले आहेत. काय? टेस्ट सिरीजमध्ये टेस्टसुद्धा टाकलेले आहेत. त्या टेस्टही तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. तर अशा तऱ्हेने जर तुम्ही पेपर सोडवला तर तुम्हाला नक्कीच आजच्या माझ्या व्हिडिओ पाहण्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. येथे मी थांबतो. सगळ्यांनी प्रश्न पाठवायचे आहेत. परत सगळ्यांना एकदा बेस्ट ऑफ लक. थँक्यू.